तर आज आमच्या गावामध्ये होतं लग्न आणि लग्न म्हणल्याच्या नंतर आमच्या मग काय काम असतं ते तुम्हाला माहीतच आहे. मग पहिल्यांदा जार भरून घेतली कारण स्वयंपाकाला तयार करायचा होता. मग स्वयंपाक तयार करत असताना आमचे ओम भाऊ सुद्धा इथं उपस्थित होते. मग त्यांना सुद्धा थोडं कॅमेऱ्यामध्ये घेतले आणि फायनली बसल्या पंक्ती. मग पंक्ती बसल्याच्या नंतर आम्ही घेतलं वाढायला आणि आमचे गणेश भाऊ सुद्धा इथं उपस्थित होते. ते सुद्धा म्हणे आम्हाला दाखव. मग आम्ही त्यांना सगळं दाखवलं. आम्ही घेतलं वाढायला. आमचे निकन भाऊ सुद्धा इथं होते आणि आमचा भाऊ बघा कसा जोरानं वाढतोय. आमच्या भाऊला एवढं काम लय भारी जमतं बरं का. मग जेवण सुरू असताना इकडे पंक्ती सुरू होताना इकडे लगेच परण्या निघाला. परण्या एवढ्यानं जोरात नाचत होते की पाहायचं कामच नव्हतं. मग लग्नाची वेळ झाल्याच्या नंतर सगळे मित्रमंडळी आम्ही एकत्र जमा केली आणि एकदा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चरच करून घेतलं. मग फायनली लग्न लागलं. लग्न लागलं तरी सुद्धा आमची मस्ती काही जात नव्हती. मग अशी मस्ती करून आम्हाला भूक खूप लागली होती. मग शेवटी आम्ही घेतलं जेवायला. मग चला तर मंडळी आम्ही जेवण करतो, तोपर्यंत तुम्ही फॉलो करायला सुद्धा विसरू नका.